मंडळी, एकदा का माणसाच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, एकदा वासनेची धुंदी डोळ्यामध्ये चढली की त्यानंतर त्याला नातंही कळत नाही, ना त्याला समाजाची पर्वाही राहत नाही, ना कायद्याची भीतीसुद्धा राहत नाही। आजची घटना एका अशा मामीची आहे ज्या मामीचे नुकतंच लग्न झालेलं होतं। लग्नाला अवघे 5 ते 6 वर्ष झालेले होते आणि या लग्नाच्या 5 ते 6 वर्षामध्ये तिला असं वाटायला लागलेलं होतं की तिचा जो नवरा आहे तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नाही। तिचं मन भटकू लागलं आणि ह्यामध्ये तिची नजर पडली तिच्याच ननदेच्या मुलावर, म्हणजे नवऱ्याच्या सख्या भाच्यावर। आणि जेव्हा हा भाचा या महिलेच्या घरी यायचा जायचा, ह्यामध्ये ही महिला मग त्याच भाच्याला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यानंतर यशस्वीसुद्धा झाली। आणि त्यानंतर या दोघांमध्ये असे काही अनैतिक संबंध जुळले की त्यानंतर जो भाचा होता हा सुद्धा आता वेडावला होता की त्याला आता मामीशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं। त्याला आता त्याचा सख्खा मामा, ज्या मामाच्या मांडीवर आपण खेळलो, मोठे झालो, ज्या मामानं आपल्याला हातानं भरवलं, त्याच मामाचा मग तो जीव घेण्यासाठी सुद्धा तयार झाला। काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे शहाजहांपूर आणि या शहाजहांपूर जिल्ह्याचंच एक पोलीस स्टेशन आहे पुवाया। आणि या पुवाया पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव आहे चंटू। या गावामध्ये बलराम नावाचा एक 30 वर्षीय व्यक्ती राहत होता। याची पत्नी पूजा देवी असं या दोघांचं कुटुंब होतं। घरी 2 मुलंही झालेली होती। अशा प्रकारचं यांचं हस्तखेळतं कुटुंब होतं। आणि जो हा बलराम होता हा शेतामध्ये आपल्या काबाड कष्ट करायचा, आपल्या पत्नीचं, आपल्या मुलांचं उदरपोषण करायचा। ह्यामध्येच लग्नाला जवळजवळ 5-6 वर्ष झालेली होती। 2-3 वर्षाची अशा प्रकारची यांची 2 मुलंही होती। सर्व काही सुखसुरळीत चालू असतानाच 28 जानेवारी 2026च्या दिवशी सकाळी जी ही पूजा देवी होती आपल्या घरात जोरजोराने ओरडत होती, रडत होती। आणि हिचा आवाज ऐकून, हिचा आक्रोश ऐकून शेजारपाजारचे लोक तिथं एकत्र झाले, जमा झाले। आणि त्यानंतर येऊन पाहतात तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। कारण जी महिला ही रडत होती हिच्याच बाजूला एक खाट टाकलेली होती आणि त्या खाटेवर या महिलेचा नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। त्याची हत्या केली गेलेली होती धारदार शस्त्राने। अक्षरशः संपूर्ण घर रक्तानं माखलेलं होतं आणि ही जी महिला होती बाजूला बसून रडत होती तर तिच्या नवऱ्याची हत्या झालेली होती। आणि ज्या वेळेस बलरामचे नातेवाईक तिथे जमा झाले, भाऊ आले, वडील आले, काही काका, मावशी अशा प्रकारचे सर्व काही नातेवाईक तिथे जमा झाले आणि त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी येऊन ताबडतोब तो मृतदेह ताब्यात घेतला, पंचनामा केला आणि विचारपूस करायला सुरुवात केली आणि तो मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवून दिला। त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला विचारपूस करायला सुरुवात केली की याची हत्या कोणी केलेली आहे आणि तू घरात असताना तुझ्यासमोर अशा प्रकारची हत्या झाली तर तू त्यावेळेस काय करत होती। त्यावर फक्त ही महिला शांत बसलेली होती। या महिलेला काय बोलावं काय नाही हे काही सुचत नव्हतं। त्यानंतर जो या महिलेचा दीर होता, म्हणजेच बलरामचा भाऊ होता, त्याने पोलिसांना सांगितलं की जी ही हत्या झालेली आहे ती दुसरं तिसरं कोणीच केलेली नसून याच महिलेनं करायला लावलेली आहे हिच्या भाच्याच्या हाताने। आणि हिच्या भाच्याचं नाव आहे आदेश। या आदेशसोबत या महिलेचे भाच्यासोबत अनैतिक संबंध सुरू आहेत। मागील 2 वर्षापासून या महिलेचे आणि आमच्या भाच्याचे असे अनैतिक संबंध आहेत। आणि दोघांचे अनैतिक संबंधामध्ये माझा भाऊ जो होता हा बलराम त्या महिलेला रोकटोक करायचा, भाच्याला घरी येण्यापासून रोकटोक करायचा आणि ह्याच कारणाने भाच्याने आणि या महिलेनं त्याची हत्या केली आहे। त्यानंतर पोलिसांनी लगेच त्या महिलेला ताब्यात घेतलं, कारण महिला पोलिसांना कोणतंही उत्तर देण्यासाठी त्यावेळेस तयार नव्हती। पोलिसांनाही कळाले की ही महिला दोषी आहे। पोलिसांनी लगेच त्या महिलेला ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला नेलं आणि त्यानंतर मग महिलेला विचारपूस करायला सुरुवात केली की नेमकं कोणी याची मिळून हत्या केलेली आहे आणि का केलेली आहे। त्यानंतर या महिलेनं पोलिसांना सांगायला सुरुवात केली की ही जी महिला आहे हिचं मागील 5 ते 6 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं। जशी 2-4 वर्ष झाली, 2 मुलं झाले आणि 2 मुलं झाल्याच्यानंतर या महिलेला कुठंतरी नवऱ्यामध्ये काहीतरी कमतरता भासत होती। नवरा सतत कामामध्ये व्यस्त असायचा आणि तो आता आपल्या घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी व्यस्त असायचा। ह्यामध्ये या महिलेच्या शारीरिक गरजा अपूर्ण राहत असायच्या। ह्यामध्ये या महिलेच्या नणंदेचा मुलगा आदेश हा अधूनमधून या मामाच्या घरी येत असायचा। आणि ज्या प्रकारे आता या महिलेला एखाद्या अशाच काही बाहेरच्या पुरुषाची गरज भासू लागली, या महिलेची नजर मग तिच्या भाच्यावरच पडली आणि त्यानंतर ही महिला त्या भाच्यालाच आपल्याकडं एका प्रकारे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती। भाच्याला एका वेगळ्या नजरेने पाहत होती आणि भाच्यानेही ओळखले की मामी कोणत्या नजरेने पाहत आहे। आणि त्यानंतर मग भाचा आणि मामी असे काही जवळ आले की या दोघांमध्ये शारीरिक संबंध स्थापित झाले।
आता जेव्हा या दोघांमध्ये अशा प्रकारे शारीरिक संबंध झाले त्यानंतर मात्र आता मग या दोघांनाही एकमेकांची चटक लागली आणि त्या जसा की आदेश अधूनमधून कधीतरी मामाच्या घरी यायचा तर तो आता नेहमीच मामाच्या घरी यायचा. 1-2 दिवसांनी तो मामाच्या घरी हजरच होत असायचा. आणि ह्यामध्ये ज्या वेळेस मामा कामामध्ये व्यस्त असायचा, शेतामध्ये काम करत असायचा, त्यावेळेस आदेश आणि मामी हे दोघेही बंद खोलीमध्ये तासनतास वेळ घालवत असायचे आणि ह्या दोघांमध्ये शारीरिक संबंध होत असायचे. आता आदेशचं एवढं दाट प्रमाणामध्ये येणं जाणं वाढल्यामुळं नवऱ्यालाही त्याच्यावर काही संशय वाटत होता आणि नवऱ्याचा जो भाऊ होता त्यालासुद्धा या आपल्या भाच्यावर संशय वाटत होता की आदेश एवढा दाट प्रमाणामध्ये मामीला भेटण्यासाठी का येत आहे. आणि जसा आदेश अधूनमधून घरी यायचा त्यामध्ये मामा एके दिवशी असाच काही शेतामध्ये गेलेला होता आणि त्याला कळालं की आदेश घरी आलेला आहे आणि त्यावेळेस तो सुद्धा मग हळूच दुपारच्या वेळी घरी येऊन पाहतो तर घरी त्याला ज्याची भीती होती त्याच प्रकारे ही मामी भाच्यासोबत नको त्या अवस्थेत मामाने पाहिली. बलरामने ज्यावेळेस आपल्या पत्नीला अशा अवस्थेत पाहिलं की माझी पत्नी असून माझ्या भाच्यासोबत माझ्या बहिणीच्या मुलासोबत असे अनैतिक संबंध ठेवते, त्याच्यासोबत तो असे शारीरिक संबंध ठेवते, त्यावेळेस त्याची तळपायाची आग मस्तकात घेतली आणि त्यानंतर याने आपल्या पत्नीला खूप जास्त प्रमाणामध्ये मारहाण करायला सुरुवात केली आणि जो त्याचा भाचा होता हा जागेवरून लगेच ताबडतोब पळून गेला. अशा प्रकारे बलरामनं भाच्यावर तर इकडं पत्नीवर बंधन आणलेलं होतं. दोघांचाही आता हे विरोध करत होता आणि जी मामी होती आता भाच्याशिवाय राहू शकत नव्हती आणि भाचाही आपल्या मामीशिवाय राहू शकत नव्हता. आता ह्यानंतर मग या दोघांनीही फोनवरच असं ठरवलं तर जो मामा आहे याचाच आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, यालाच आपण रस्त्यातून दूर करावं लागेल. त्यानंतर दोघांनीही अशीच योजना आखली आणि ही जी महिला होती हिनेही सांगितलं की आता तू काहीही कर पण माझ्या नवऱ्याला आपल्या रस्त्यातून दूर कर, कारण तो नेहमीच माझ्याशी वाद घालतो, मला तो मारहाण करत असतो आणि तुला भेटण्यापासून मला रोकटोक करत असतो, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि भाच्यानेही मामीला सांगितले की मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आता अशा प्रकारे दोघांनी हे ठरवलं. त्यानंतर जो आदेश होता यानं आणखी 2 मित्र आपल्या सोबत घेतले आणि ते मित्रसुद्धा याच्यासोबत तयार झाले की याची आपण हत्या करायची. आणि त्यानंतर 27 जानेवारी 2026च्या दिवशी रात्रीला जेव्हा बलराम आपल्या घरामध्ये जेवण करून आपल्या खाट्यावर झोपलेला होता त्याच वेळेस पत्नीनं तिच्या प्रियकराला म्हणजेच भाच्याला फोन केला की माझा नवरा आता गाढ झोपलेला आहे, तू आता ताबडतोब तुझ्या मित्रांना घेऊन ये आणि मध्यरात्री ये ज्यावेळेस सर्व शेजारपाजारचे लोक झोपलेले असतील. आणि त्याच वेळेस जो आदेश होता आपल्या 2 मित्रांना घेऊन थेट तिच्या घरामध्ये शिरला आणि घरामध्ये शिरल्याच्या नंतर पत्नी उभी राहिली आणि पत्नी सर्व काही हे पाहत होती. हे 3 जणांनी त्याचं तोंड दाबलं, हातपाय धरले आणि भाच्याने त्याचा गळा चिरला आणि गळा चिरल्याच्या नंतर त्याला जागीच त्याच खाटेवर ज्या ठिकाणी जो झोपलेला होता त्याच ठिकाणी त्याची हत्या करून ते तिघेही तिथून फरार झाले. तर ही महिला मग आता दुसऱ्या दिवशी रडण्याचं नाटक करत होती की याची कोणीतरी हत्या केलेली आहे. पण हे सर्व काही तिलाही कळत होतं की हे संपूर्ण जे नाटक आहे हे काही चालणार नाही, कारण अगोदर तिच्या आणि तिच्या भाच्याच्या अनैतिक संबंधाबद्दल सर्व कुटुंबियांना गावकऱ्यांना माहीत होतं. आणि त्यानंतर ही महिला मग अशाच प्रकारे शांत बसलेली होती. आता पोलिसांनी अशा प्रकारे जेव्हा या महिलेनं ही संपूर्ण कहाणी सांगितली तिच्यावर गुन्हा नोंद केला, म्हणजे तिचा भाचा आहे यालाही ताब्यात घेतलं आणि त्याचे जे 2 मित्र आहेत त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. सर्वांवर गुन्हा नोंद करून त्या सर्वांनाच तुरुंगात पाठवलेलं आहे. तर मंडळी अशा मामी आणि भाच्याच्या अनैतिक संबंधामध्ये आणखी एका नवऱ्याचा अशा प्रकारे बळी गेलेला आहे. तर 2 मुलं आता उघड्यावर पडलेली आहेत, त्यांच्या दोघांच्याही डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र हिरावलं गेलं आहे. अनैतिक संबंधाचा शेवट असाच वाईट होत असतो. तर मंडळी या संपूर्ण घटनेला तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.